केंद्र सरकारने युवा पिढीला पुढे नेण्यासाठी व्यवसायासाठी संधी दिलेली आहे। कारण की स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोदी सरकार देते 20 लाख रुपये। पण पात्रता काय आणि अर्ज कुठे करावा लागेल आणि कोणत्या युवा पिढीसाठी आणि कोणाला हा लाभ मिळणार आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न पाहण्यासाठी केंद्र सरकारची प्रधानमंत्री मुद्रा योजना मोठी मदत ठरली आहे। स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल, तर यासाठी सरकारची प्रधानमंत्री मुद्रा योजना मोठी मदत करू शकते। कमी भांडवलामुळे व्यवसाय सुरू करता येत नसल्यास तरुण महिला आणि छोट्या उद्योजकांसाठी ही योजना फायदेशीर मानली जाते। या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी लाखो रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते। विशेष म्हणजे सरकारने आता या योजनेतील कर्ज मर्यादा वाढवण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे। आर्थिक वर्ष 2024-25च्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज मर्यादा वाढवण्याची घोषणा केली होती। याआधी या योजनेत जास्तीत जास्त 10 लाखापर्यंत कर्ज घेता येत होते। आता ही मर्यादा वाढवून 20 लाख रुपयापर्यंत केलेली आहे। सरकारने यासाठी तरुण प्लस नावाची नवीन श्रेणी सुरू केलेली आहे। त्यामुळे व्यवसाय विस्तार करून इच्छिणाऱ्या उद्योजकांना अधिक आर्थिक मदत मिळणार आहे। प्रधानमंत्री मुद्रा योजना ही योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आली होती। विशेषतः छोट्या व्यावसायिकांना आणि स्टार्टअप सुरू करू इच्छिणाऱ्या आर्थिक मदत देण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे। बिगर कॉर्पोरेटर आणि बिगर कृषी व्यावसायिकासाठी या योजनेअंतर्गत कर्ज दिले जाते। सरकारी आकडेवारीनुसार जर बघितलं तर एप्रिल 2025 पर्यंत या योजनेअंतर्गत 52.37 कोटी कर्जाचे वितरण करण्याचे आले आहे। यामध्ये सुमारे 33.65 लाख कोटीपेक्षा जास्त रक्कम विद्यार्थ्यांना लाभार्थ्यांना वितरित करण्यात आली आहे। कर्जाचे 4 प्रमुख श्रेणी आहे। मुद्रा योजनेअंतर्गत व्यवसायांच्या गरजेनुसार 4 वेगवेगळ्या श्रेणीमध्ये कर्ज दिले जाते। यामध्ये पहिले काय आहे ते शिशु कर्ज। या श्रेणीत व्यवसाय सुरू करण्यासाठी 50,000 रुपयापर्यंत कर्ज मिळते। नवीन छोट्या व्यावसायिकासाठी ही श्रेणी उपयुक्त मानली जाते। किशोर कर्ज व्यवसाय वाढवण्यासाठी 50,000 ते 5 लाखापर्यंत कर्ज दिले जाते। ही श्रेणी किशोर कर्ज म्हणून ओळखली जाते। तरुण प्लस कर्ज सरकारने सुरू केलेल्या या नव्या श्रेणीत 10 लाख ते 20 लाखापर्यंत कर्ज दिले जाते। यासाठी घेतलेले मुद्रा कर्ज यशस्वीरित्या फेडलेले असणे आवश्यक असले पाहिजे। हमीदाराशिवाय मिळू शकते कर्ज। या योजनेने सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे शिशु कर्जासाठी अर्ज करताना कोणत्याही प्रकारची हमी किंवा गॅरंटी द्यावी लागत नाही। तसेच प्रक्रिया शुल्कही आकारले जात नाही। त्यामुळे छोट्या व्यावसायिकांना ही योजना अधिक फायदेशीर ठरत आहे। व्याजदर बँकाच्या नियमानुसार ठरवले जातात। सामान्यतः मुद्रा कर्ज योजनावर व्याजदर हे 9 ते 12% दरम्यान असतात। मुद्रा कर्जासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय किमान 18 वर्ष असणे आवश्यक आहे। अर्जदाराचा बँक थकबाकीचा इतिहास नसावा। अर्जासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, राहण्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचे फोटो, व्यवसाय योजना, KYC कागदपत्रे आणि उत्पादनाचा पुरावा आवश्यक आहे। यामध्ये कोणीही अर्ज करू शकते आणि कोणीही स्टार्टअप सुरू करून आपले व्यवसाय सुरू करते। तुम्हाला जर स्टार्टअप करायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की यस लिहा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करून सबस्क्राईब सुद्धा करा। धन्यवाद।